नमस्कार. आज आपण बनवतोय पारंपरिक पदार्थ कोथिंबीर वडी. ही वडी चवदारच नाही तर भरपूर पोषण मूल्यांनी युक्त अशी असते. त्यासाठी मी 2 जुड्या कोथिंबीरच्या स्वच्छशा धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे. तर आता आपण चिरून घेऊया कोथिंबीर बारीक अशी. अशा प्रकारे आपण आता सर्व कोथिंबीर चिरून घेत आहोत. 2 वाट्या कोथिंबीर चिरून घेतली आपण. 2 वाट्या हरभरा पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ, मीठ चवीनुसार, तिखट, ओवा आणि जिरं अर्धा टीस्पून, तीळ, हिंग आणि हळद, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या, आलं अर्धा इंच, 4 हिरवी मिरची. आता आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊया. याच्यासाठी असं जाड्या भरडं लसूण, हिरवी मिरची, जिरं, ओवा, हळद आणि मीठ. आता कोथिंबीरमध्ये आपण पिठं घालून घेतोय. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. आणि आपण जे वाटण केलंय ते पण घालून घेतोय. मिरचीचं, त्यामध्ये आपण हिंग घालून घेतोय, लाल तिखट आणि तीळ घालून घेतोय. अर्धी तीळ घालते मी यामध्ये. आणि तेल घालून घेऊयात. आणि आता चांगलं असं आपण मिक्स करून घेतोय सर्व साहित्य. आणि कोथिंबीरमध्ये ओलावा असतो त्यामुळे आपल्याला पाणी असं बघूनच घालायचं आहे. अगदी असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मला पाणी अगदी 2 ते 3 चमचे लागले. छान असा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे. आता गोळा आपल्याला घट्टही करायचा नाही आहे आणि सैलही नाही करायचा आहे. आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. आता मी एका डिशला तेल लावून घेते ब्रशने. आणि आपल्याला आता ते पीठ डिशवर थापून घ्यायचं आहे. अर्धा इंच जाडी ठेवायची आपल्याला. आणि एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित आपण पसरवून घेतलंय. आणि त्यावर आता तीळ टाकून घेत आहोत सर्वीकडे. तीळ भरपूर घालतोय आपण. आता आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे. मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये पाणी घालून आपण स्टँड ठेवलेला आहे. त्यावर आता आपण डिश ठेवून झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटापर्यंत आता वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आता 20 मिनिटं जवळपास झालेले आहेत. आता बघून घेऊयात सुरी आपली क्लीन निघाली म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊयात. आणि थंड झाल्यावर याच्या तुम्हाला पाहिजे तशा आकारात कापू शकता तुम्ही. अगदी थंड होऊ द्यायचं आहे, नंतरच आपल्याला कापायला घ्यायचं आहे. तर मी चौकोनी आकारामध्ये वड्या कापून घेतल्या आहे. सुंदर अशा वड्या तयार झाल्या आहे आपल्या. आता आपण हे तळून घेत आहोत. गॅसवर कढईत तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलंय. आता आपण छान असं गोल्डन कलरवर याला तळून घ्यायचं आहे. मीडियम आचेवर मंद ते मध्यम आचेवरच आपल्याला तळायचं आहे.
छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि चविष्ट आणि पोषण मूल्याने युक्त अशा बाजारात ह्या दिवसावर भरपूर प्रमाणात कोथिंबीर मिळते, तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी करून आपण आहारात घेऊ शकतात कोथिंबीर. खूप चविष्ट होते, नक्कीच करून बघा. तर छान आपल्या वड्या अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. आपण त्या आता काढून घेऊया. हे बघा, आता आपल्या वड्या बघा किती खुसखुशीत झालेल्या आहेत, आतपर्यंत तळून झालेल्या आहेत. खूप चविष्ट होतात. तुम्ही टोमॅटो सॉस, हिरवी चटणीसोबत याचा आनंद घेऊ शकता. खूप सुंदर होतात. करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.